ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी। परळीमधील कार्यक्रमानंतर पोलीस व्यवस्थेचा भोंगळ कारभार समोर आलाय। मंत्र्यांच्या ताफ्यामधील गाड्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असल्याचे दिसून आलंय। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामधील गाड्या देखील चुकीच्या मार्गावरती गेल्या। गृहमंत्र्यांच्या गाडीचा ना पायलट ना ताफा अशी परिस्थिती निर्माण झाली होती। सीएमच्या ताफ्या देखील चुकीच्या रस्त्यावरती गाड्या गेलेल्या आहेत। गृहमंत्र्यांच्या गाडीमध्ये ना पायलट ना ताफा अशी परिस्थिती निर्माण झाली होती। योगेश लाटकर माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। योगेश, एकूणच काय प्रकार आहे? निश्चितपणे आज राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय कृषी मंत्री हे सर्वजण परळी इथं शासकीय कार्यक्रमासाठी होते। या सर्वांसाठी प्रोटोकॉल प्रमाणे पायलट आणि स्कॉटिंग गाड्याचं कॉन्वॉय ज्याला आपण म्हणतो त्याची व्यवस्था करण्यात आली होती। हा कार्यक्रम संपल्यानंतर परत येत असताना शिवराजसिंह चौहान जे केंद्रीय कृषी मंत्री आहेत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या सोबत घेतलं आणि ते तिथून निघण्यापूर्वीच अजितदादा पवार हे त्यांच्या कॉन्वॉयमध्ये बसले आणि शिवराजसिंह चौहान यांचा कॉन्वॉय हा अजित पवारांच्या कॉन्वॉय सोबत निघून गेला आणि त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदाऊट पायलट म्हणजे त्यांना दिशा दाखवणाऱ्या गाड्या समोर त्यांच्या उपलब्ध नव्हत्या। शेवटी त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेमध्ये जे सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचारी तैनात असतात त्यांनी कशीबशी परिस्थिती हाताळली आणि मग केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताई मुंडे हे नांदेड विमानतळावर पोहोचले। परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील ताफ्यामध्ये नांदेडपाशी येत असताना गडबड झाली, त्यांचा देखील मार्ग चुकला। परळीमध्ये एकदा मार्ग चुकला आणि नांदेडमध्ये एकदा मार्ग चुकला। अशा पद्धतीचा हा अभूतपूर्व गोंधळ जो आहे तो या कॉन्वॉयमध्ये दिसून आला। योगेश, हा गोंधळ नेमका कशामुळे झाला या संदर्भातलं कारण समजू शकले का? निश्चित या गोंधळामध्ये यात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे लातूर येथून विमानाने मुंबई येथे जाणार होते, परंतु परळीच्या कार्यक्रमाला उशीर झाला आणि रात्री लातूरमधनं विमान टेक ऑफ करण्याची तिथे सुविधा उपलब्ध नाही। ती सुविधा नांदेड विमानतळावर उपलब्ध आहे। शिवराजसिंह चौहान यांचं विमान जे आहे ते नांदेड विमानतळावरच होतं। त्यांचा दौरा नांदेडकडेच होता, परंतु मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा दौरा नांदेडला नव्हता। परंतु अंधार झाल्यामुळे तिथनं विमान उडू शकणार नव्हतं म्हणून ते विमान नांदेडमध्ये आलं आणि याची माहिती त्यांच्या PSOला मिळाली नाही आणि म्हणून हा सगळा गोंधळ उडाला।